जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मंथली 50-50 या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत घडलेल्या सर्व मोस्ट IMP चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला, हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला. ओम बिर्ला यांच्या हस्ते हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. हर घर दुर्गा अभियानाबद्दल थोडक्यात पाहू. शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना संरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय संस्थांमध्ये या अभियानाचा प्रारंभ लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हर घर दुर्गा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, क्रिएट इन इंडिया अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना केले. हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने क्रिएट इन इंडिया हे अभियान सुरू केले आहे. ठीक आहे, चला तर क्रिएट इन इंडिया अभियानाबद्दल थोडक्यात पाहू. पुढील वर्षी होणाऱ्या विश्व शिखर परिषदेच्या तयारीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी क्रिएट इन इंडियाच्या 25 आव्हानामध्ये युवकांना सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. ठीक आहे, चला तर आपला तिसरा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, भारतीय वंशाच्या अंतरिक्षवीर सुनीता विल्यम्स यांना अंतरिक्ष स्थानकावरून पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा आणि स्पेस एक्सद्वारे कोणती मोहीम पाठवण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रू 9 मिशन. क्रू 9 मिशनद्वारे अंतरिक्षवीर सुनीता विल्यम्स आणि अंतरिक्ष स्थानकावरून पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा आणि स्पेस एक्स याद्वारे मोहीम राबविण्यात येणार आहे. ठीक आहे, चला तर क्रू 9 मिशन बद्दल थोडक्यात पाहू. नासा आणि स्पेस एक्स यांच्याद्वारे क्रू 9 मिशन ही मोहीम अंतरिक्षमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच या मिशनद्वारे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. ठीक आहे, अशी ही क्रू 9 मिशन आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, मन की बात या प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यक्रमाला 2 ऑक्टोबर 2024 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 वर्ष. मन की बात या प्रधानमंत्रीच्या कार्यक्रमाला 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. मन की बात याबद्दल थोडक्यात पाहू. 2 ऑक्टोबर 2014 रोजी मन की बात या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. मन की बात या कार्यक्रमाचा 114वा भाग हा 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसारित झाला. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीवर प्रसारित केला जातो. 20 मिनिटाच्या या कार्यक्रमात सरकारच्या महत्त्वाच्या कामाविषयी सांगितले जाते. तसेच स्वच्छ भारत अभियानाला पण 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वच्छ भारत अभियान हे 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आले होते. तसेच मेक इन इंडियाला पण 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. मेक इन इंडिया हे 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे जनधन योजनेला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, चला तर
पाहूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024च्या 14व्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रांची, झारखंड. रांची, झारखंडमध्ये हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024च्या 14व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. चला तर हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद बद्दल थोडक्यात पाहू. हॉकी इंडिया कनिष्ठ महिलाच्या 14व्या आवृत्तीचे आयोजन झारखंडमध्ये रांची या ठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेत एकूण 26 संघ सहभागी झाले आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा 70वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022चा कोणाला देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्ती यांना 2022 सालचा 70वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे. चला तर दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल थोडक्यात पाहू. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट बनविला. त्याचप्रमाणे पहिली बोलती फिल्म आलम आरा ही 1931 मध्ये प्रदर्शित झाली. त्याचे दिग्दर्शक अर्देशीर इराणी होते. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त 1969 पासून भारत सरकारने देण्यास सुरुवात केली. हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दिला जातो. दादासाहेब फाळके पुरस्कार हा देविका राणी यांना 1969 मध्ये देण्यात आला होता. तसेच बघा 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 साठी आशा पारेख यांना मिळाला. दादासाहेब फाळके 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 साठी हा वहिदा रहमान यांना मिळाला आणि 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 साठी हा मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. सुप्रीम कोर्टाने चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे आणि डाउनलोड करणे हा कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा ठरविला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोक्सो आणि आयटी ऍक्ट. पोक्सो आणि आयटी ऍक्ट याद्वारे सुप्रीम कोर्टाने चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे आणि डाउनलोड करणे हा गुन्हा ठरविला आहे. चला तर पोक्सो ऍक्ट बद्दल थोडक्यात पाहूया. पोक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्सेस हा कायदा 22 मे 2012 रोजी भारतीय संसदेने मंजूर केला आणि 14 नोव्हेंबर 2012 रोजी लागू झाला. तसेच बघा या कायद्याअंतर्गत 18 वर्षाखालील मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. या कायद्यात बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष न्यायालयाची तरतूद आहे. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षेसाठी प्रावधान सुद्धा आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. आयफा अवॉर्ड 2024 हा कुठे आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अबुधाबी. आयफा अवॉर्ड 2024 हा अबुधाबी या ठिकाणी आयोजित केला होता. चला तर आयफा अवॉर्ड 2024 बद्दल थोडक्यात पाहू. आयफा अवॉर्ड 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी. तसेच आयफा अवॉर्ड 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता निगेटिव्ह रोलमध्ये बॉबी देओल याला मिळाला आहे ॲनिमलसाठी. तसेच सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्यासाठी अनिल कपूर यांना मिळाला ॲनिमल या पिक्चरासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री शबाना आझमी कोणत्या चित्रपटासाठी मिळाला यांना? रॉकी और रानी
प्रेम कहाणी. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे ॲनिमल. चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हेमा मालिनी यांना देण्यात आला. तसेच चित्रपट सृष्टीतील 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अचिव्हमेंट अवॉर्ड हा करण जोहर यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीत ॲनिमल. तसेच सर्वोत्कृष्ट गीत यासाठी सिद्धार्थ आणि गरिमा सतरंगा ॲनिमल चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विनोद चोपडा 12वी फेल. सर्वोत्कृष्ट कथा चित्रपट 12वी फेल रूपांतरितमध्ये. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी चिरंजीवी यांना आयफा अवॉर्ड देण्यात आला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने आखण्यात आलेले क्रूझ भारत मिशन या उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वानंद सोनेवाल. सर्वानंद सोनेवाल यांच्या हस्ते क्रूझ भारत मिशन या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. चला तर क्रूझ भारत मिशन बद्दल थोडक्यात पाहू. सर्वानंद सोनेवाल यांनी क्रूझ भारत मिशन या उपक्रमाचे उद्घाटन केले. भारताला सागरी पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. 2029 पर्यंत देशाच्या सागरी पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याचा उद्देश या मोहिमेचा आहे. यावेळी पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. ठीक आहे, चला तर आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. ऑपरेशन चक्र 3 हे कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सायबर क्राईम. ऑपरेशन चक्र 3 हे सायबर क्राईम यांच्याशी संबंधित आहे. चला तर ऑपरेशन चक्रबद्दल थोडक्यात पाहू. CBI म्हणजेच क्राईम ब्युरो इन्व्हेस्टिगेशन च्या आंतरराष्ट्रीय तपास विभाग म्हणजेच इंटरपोल परदेशी तपास संस्थाच्या मदतीने ऑपरेशन चक्र 3 अंतर्गत संघटित सायबर गुन्हेगारी विरोधात कार्यवाही CBI करत आहे. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ऑपरेशन चक्र 3 ही मोहीम राबवली जात आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. राज्यातल्या गौशाळांमधील देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय किती रुपयाचे अनुदान योजना राबविण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50 रुपये. राज्यातल्या गौशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपयाचे अनुदान ही योजना राबविण्यात येणार आहे. चला तर या योजनेबद्दल थोडक्यात पाहू. राज्यातल्या गौशाळांमध्ये देशी गायींसाठी 50 रुपये अनुदान ही योजना राबवली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व गौमातेला राज्यमाताचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता गौमातेला राज्यमाता म्हणून संबोधले जाईल. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यांच्या ग्रामीण भागात कृषी आणि कृषी व्यवसाय संबंधित क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अटल अर्थसहाय्य योजना. अटल अर्थसहाय्य योजना सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात कृषी आणि कृषी व्यवसाय संबंधित क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. अटल योजनेबद्दल बघा. अटल योजनेद्वारे राज्य सरकारने 72 कोटी 42 लाख रुपयांच्या कामकाजाला मंजुरी दिली. त्याचप्रमाणे या योजनेचा फायदा कृषी आणि कृषी व्यवसाय संबंधित क्षेत्राला होणार आहे. ओके, चला तर आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. अलीकडेच कोणत्या देशात कोळशावर चालणारा शेवटचा औष्णिक विद्युत प्रकल्प रॅटक्लिफ ऑन सोवर बंद करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रिटन. ब्रिटन या देशामध्ये शेवटचा औष्णिक विद्युत प्रकल्प
ज्याचं नाव आहे रॅट क्लिप ऑन सोअर हा बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पाबद्दल थोडक्यात पाहू. हा प्रकल्प 1968 मध्ये सुरू करण्यात आला होता. 142 वर्षापासून सुरू असलेल्या कोळशापासून वीज निर्मिती करणे या प्रकल्प बंद झाल्यामुळे आता कायमची बंद झाली आहे. तसेच ब्रिटनमध्ये निम्म्यापेक्षा अधिक वीज आता पवन, सौर अशा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून येते आणि उर्वरित नैसर्गिक वायूपासून तयार केली जाते. हा प्रकल्प बंद झाल्याने कोळशा कामगारांचे युग संपले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. मुरबे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पालघर. मुरबे बंदर हे पालघर या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. चला तर मुरबे बंदराबद्दल थोडक्यात पाहूया. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरापासून 15 ते 20 किमी वर मुरबे बंदर उभारण्यात येणार आहे. या व्यापारी बंदराच्या उभारणीसाठी विकासक म्हणून JSW इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची विकासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी 4,259 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. तसेच 25 दशलक्ष टन इतक्या सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करण्याची क्षमता या बंदरात असणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 155वी. महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर 2024 रोजी 155वी जयंती साजरी करण्यात आली आहे. चला तर यांच्याबद्दल थोडक्यात पाहू. 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधी यांची 155वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली स्वच्छ भारत मिशनला पण 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने स्वच्छतेच्या संबंधित 9,600 कोटी रुपये यांची विविध प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. यामध्ये अमृत प्रकल्प, स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान, गोवर्धन योजनेअंतर्गत 50 बायोगॅस प्रकल्प समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच 2 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री यांची पण जयंती असते. यंदा 2024 मध्ये त्यांची 120वी जयंती साजरी करण्यात आली होती. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. कानपूरमध्ये झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने कोणत्या देशाला 2-0 अशी मात करत विजय मिळवला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. भारताने बांगलादेश या देशाला 2-0 अशी मात करत कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये विजय मिळवला. चला तर काही IMP पॉइंट्स पाहूया. रविचंद्र अश्विनला मालिकावीर पुरस्कार मिळाला. तसेच यशस्वी जयस्वाल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. पेरू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पार्थ राकेश माने याने 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणते पदक मिळविले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. पेरू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पार्थ राकेशाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. चला तर या स्पर्धेबद्दल थोडक्यात पाहू. पार्थ राकेश माने याने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. त्याचप्रमाणे भारताच्या अजय मालिक यांनी अभिनव शॉ या जोडीने 10 मीटर एअर रायफल पुरुषांच्या मिश्र गटात सुवर्ण पदक पटकावले. तसेच महिला गटामध्ये गौतमी भनोत, शांभवी क्षीरसागर, अनुष्का ठाकूर यांनी 10 मीटर एअर रायफलमध्ये सांघिक स्पर्धेत भारताला 3रे सुवर्ण पदक मिळवून दिले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 18. नुकताच भारत आणि कझाकिस्तान दरम्यान सुरू असलेला काजिंद सराव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडामध्ये नुकत्याच काजिंग सराव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. चला तर या सरावाबद्दल थोडक्यात पाहू. भारत आणि कझाकिस्तान संयुक्त लष्करी सरावाची 8वी आवृत्ती 2024 मध्ये उत्तराखंड येथे सुरू झाली. 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत हा सराव होणार आहे. 2024 मध्ये काजिंद हा लष्करी सराव कझाकिस्तानच्या ओटार येथे पार पडला होता. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला सरकारने मंजुरी दिली. तो कुठून ते कुठपर्यंत असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर. चला तर या मार्गाबद्दल थोडक्यात पाहू. 205 किलोमीटरचा हा महामार्ग शिरूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत असणार आहे. यासाठी 14,885 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि 2,500 हेक्टरपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात येणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. भारतीय नौदलाची इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग ही वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद कुठे पार पडली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली येथे भारतीय नौदलाची इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग ही वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. चला तर या परिषदेबद्दल थोडक्यात पाहू. या 3 दिवसीय परिषदेची मध्यवर्ती संकल्पना भारत प्रशांत क्षेत्रातील राजनीती आणि सुरक्षा ही आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी या परिषदेला संबोधित केले. पारंपरिक आणि नवी सागरीय साधने आताच्या भूराजकीय नीतीवर कसा प्रभाव पाडत आहेत आणि भविष्यात त्यांची भूमिका काय यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ओके, चला तर आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. महिलांच्या ICC T20 विश्व करंडक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरात. महिलांच्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन UAE संयुक्त अरब अमिरात इथे करण्यात येणार आहे. चला तर या स्पर्धेबद्दल थोडक्यात पाहूया. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. संयुक्त अरब अमिरात येथे शारजाह येथे महिला ICC T20 ची सुरुवात झाली. पहिला सामना बांगलादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंड यामध्ये शारजाह येथे झाला. आधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, परंतु बांगलादेशमध्ये अराजकतेमुळे तिथे झाली नाही. भारताचा पहिला सामना हा न्यूझीलंड सोबत होणार आहे दुबई या ठिकाणी. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झारखंड. चला तर या योजनेबद्दल थोडक्यात पाहू. झारखंडच्या हजारीबाग येथे या अभियानाचा प्रारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या योजनेचा उद्देश आदिवासी समाजाला सक्षम बनवणे, आदिवासी ग्राम विकास वाढवणे हा आहे. या योजनेवर लगभग 80,000 करोड रुपये खर्च केले जाईल. या अभियानाअंतर्गत 550 जिल्हे तसेच 65,000 आदिवासी बहुल गावांचा विकास करणे हा आहे. ओके, चला तर महाराष्ट्रात नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने यापुढे कोणता दिवस हा मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 ऑक्टोबर. यापुढे 3 ऑक्टोबर हा दिवस
मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. ओके, चला तर अभिजात भाषेबद्दल थोडक्यात पाहूया. 3 ऑक्टोबर 2024ला मराठीसह बंगाली, प्राकृत, पाली, आसामी अशा एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. याआधी तामिळ 2004, संस्कृत 2005, तेलुगू, कन्नड 2008, मल्याळम 2013, ओडिया 2014 अशा एकूण 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होता. परंतु 3 ऑक्टोबर 2024 रोजी आणखी 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आता अभिजात भाषा एकूण 11 झाल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 10 जानेवारी 2012ला रंगनाथ पठारे समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल 31 मे 2013 रोजी सादर केला. तब्बल 10-11 वर्षाच्या त्यांच्या या लढ्याला अखेर यश प्राप्त झाले. अभिजात भाषेचे निकष काय असते ते आपण पाहूया. त्या भाषेचे वय 1500 ते 2000 वर्षाचे असावे. 2. ती भाषा स्वयंभू असावी. 3. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा संबंध कायम असावा. 4. प्राचीन साहित्य ग्रंथ त्या भाषेत असावेत. तसेच आता पहा, अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यानंतर तिला होणारे फायदे आपण थोडक्यात पाहूया. 1. मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे. 2. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे. 3. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, ग्रंथालयांना सशक्त बनवणे. 4. मराठी उत्कर्षासाठी काम करणाऱ्या अशा संस्था, विद्यार्थी आणि नागरिक यांना भरीव मदत करणे. ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो अशा भाषेला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि हे बघा, 8वी अनुसूचीमध्ये एकूण 22 अधिकृत भारतीय भाषांचा समावेश आहे. कलम 343 ते 351 हे भारताच्या अधिकृत भाषांशी संबंधित आहे. ओके, तर आपण थोडक्यात अभिजात भाषा काय असते, तिचे निकष काय असतात आणि ती प्राप्त झाल्यावर काय फायदा होतो याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. चला तर आपल्या पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24वा. 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षात तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीसाठी एकूण किती कोटी रुपये खर्च केले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10,103 कोटी रुपये. 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षात तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीसाठी एकूण 10,103 कोटी रुपये खर्च केले जाईल. चला तर या योजनेबद्दल थोडक्यात पाहू. पुढील 7 वर्षात भारताला तेलबिया उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच 2022-23 मध्ये तेल उत्पादनाची 39 दशलक्ष टन असलेली क्षमता वाढवून एकंदर 70 दशलक्ष टन करण्याचा या अभियानाचा उद्दिष्ट आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25वा. केंद्र सरकार 11,72,000 रेल्वे कर्मचाऱ्यांना किती दिवसाचा उत्पादकता बोनस देणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 78 दिवसाचा. केंद्र सरकार 11,72,000 रेल्वे कर्मचाऱ्यांना एकूण 78 दिवसांचा उत्पादकता बोनस देण्यात येणार आहे. ओके, तर या योजनेबद्दल थोडक्यात पाहू. केंद्र सरकार रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकता बोनस देणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26वा. कोणत्या राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्यात येणार आहे. चला तर हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क बद्दल थोडक्यात पाहू. महाराष्ट्र राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्यात येणार आहे. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यातून 1,60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून 500 अतिकुशल व्यक्तींना
तसेच 3,000 व्यक्तींना उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोजगार उपलब्ध होणार आहे. हरित तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेता यावर आधारित उद्दिष्ट महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच उद्देशाने या पार्कची निर्मिती केली आहे. 2070 पर्यंत भारताला कार्बन फूटप्रिंट विरहित देश बनवणे हे सुद्धा या योजनेचे एक उद्दिष्ट आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 अंतर्गत 5 वर्षात किती कोटी इंटर्नशिप प्रदान करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 कोटी. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 अंतर्गत 5 वर्षात सरकारचे एकूण 1 कोटी इंटर्नशिप प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. ओके, चला तर या योजनेबद्दल थोडक्यात पाहू. या योजनेअंतर्गत 5 वर्षाच्या कालावधीत सुमारे 1 कोटी तरुणांना वार्षिक 60,000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. महिन्याला 5,000 रुपयांचे स्टायपंड मिळणार आहे. त्यापैकी सरकारचे 4,500 रुपये आणि कंपनीचे 500 रुपये असणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी या प्रकल्पावर सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या वर्षात 1.25 लाख उमेदवारांना प्रशिक्षणाचा कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला विमा संरक्षण देखील प्रदान केले जाणार आहे. या योजनेसाठी वय वर्ष 21 ते 24 वयोगटातील तरुण पात्र असतील. 2 डिसेंबर पासून प्रशिक्षणाची सुरुवात होत असून एकूण 12 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आनंदराव अडसूळ. आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच थोडक्यात आपण याबद्दल पाहू. 1 ऑक्टोबर 2024 रोजी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याचे उपाध्यक्ष म्हणजेच अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत धर्मपाल मेश्राम आणि सदस्यपदी गोरक्ष लोखंडे आणि वैदेही वाडान हे आहेत. ओके, चला तर आपल्या आता 1 लाइनर प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. ब्रिटन हिंदी महासागरामध्ये स्थित चागोस द्वीप कोणत्या देशाला सोपणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॉरिशस. ब्रिटन हिंदी महासागरामध्ये स्थित चागोस द्वीप मॉरिशस या देशाला सोपणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तारा भवाळकर. तारा भवाळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर या दिवशी ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला जातो. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. सर्वायकल कॅन्सर उन्मूलनाच्या बढावा देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने पहल केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. सर्वायकल कॅन्सरला बढावा देण्यासाठी कर्नाटक या राज्याने पहल केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. नुकताच ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकने कोणत्या राज्याला स्थायी पर्यटनाला चालना देण्यासाठी 162 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशला ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेने 162 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 6वा, भारताच्या पहिल्या सुपर कॅपॅसिटर प्लांटचे उद्घाटन कुठे करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ या राज्यात भारताच्या पहिल्या सुपर कॅपॅसिटर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा, मालदीवच्या राष्ट्रपतीचे नाव काय आहे जे नुकतेच भारताच्या 5 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोहम्मद मोइज्जू. मोहम्मद मोइज्जू हे मालदीवचे राष्ट्रपती नुकतेच भारताच्या 5 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8वा, नुकताच प्रसिद्ध झालेल्या विश्व प्रतिभा रँकमध्ये कोणता देश सर्वोच्च स्थानावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड हा देश विश्व प्रतिभा रँक 2024 मध्ये प्रथम स्थानावर आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9वा, अग्निवीरांना आरक्षण देणारी पहिली खाजगी कंपनी कोणती बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रह्मोस. अग्निवीरांना आरक्षण देणारी ब्रह्मोस ही खाजगी कंपनी बनली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10वा, जैविक किसान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंपामल यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या राज्याच्या होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडूमधील कोयंबटूर. जैविक किसान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंपामल या तामिळनाडूमधील कोयंबटूर या राज्याच्या होत्या. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11वा, अलीकडेच कोणत्या राज्याचे एंड्रो गाव 2024 चे सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव बनले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मणिपूर. मणिपूर राज्याचे एंड्रो गाव 2024 चे सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव बनले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12वा, अलीकडेच 20,942 फूट उंचीवर असलेल्या एका चोटीचे नाव दलाई लामा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ती चोटी कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अलीकडेच अरुणाचल प्रदेश यामध्ये स्थित असलेल्या एका चोटीचे नाव दलाई लामा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13वा, इथेनॉल उत्पादनात भारताने वैश्विक स्थानामध्ये कोणते स्थान मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3रे. इथेनॉल उत्पादनात भारताने वैश्विक स्थानामध्ये 3रे स्थान मिळवले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14वा, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 58. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये भारताचे 58वें स्थान आहे, तर प्रथम स्थानावर स्वित्झर्लंड हा देश आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबर या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती असते आणि 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते. यंदा 2024 मध्ये महात्मा गांधी यांची 155वी जयंती साजरी करण्यात आली आहे. तसेच लाल बहादूर शास्त्री यांची 120वी जयंती साजरी करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16वा, केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री
कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधव हे केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. राज्यातल्या गौशाळांमधील देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय किती रुपयाचे अनुदान योजना राबविण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50 रुपये. राज्यातल्या गौशाळांमधील देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपयाचे अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. त्रिपुरा राज्याचे राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू यांच्यावर कोणत्या राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिझोराम. त्रिपुरा राज्याचे राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू यांच्यावर मिझोराम या राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा 101वा स्थायी सदस्य देश कोणता बनला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेपाळ. आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा 101वा देश नेपाळ हा बनला आणि 100वा देश हा पराग्वे हा होता. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या नागपूर या शहरामध्ये ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन केले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. भारतीय रेल्वेने रेल्वे दुर्घटनानंतर बचाव कार्यासाठी कोणत्या दलाची स्थापना केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रेल्वे रक्षक दल. भारतीय रेल्वेने रेल्वे दुर्घटनानंतर बचाव कार्यासाठी रेल्वे रक्षक दलाची स्थापना केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती मनमोहन. न्यायमूर्ती मनमोहन हे 32वे न्यायाधीश आहेत ज्यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 31वे मुख्य न्यायाधीश दिल्ली उच्च न्यायालयाचे हे सतीश चंद्र शर्मा हे होते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23. नुकताच कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भ्रमणासाठी दर्शनी योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याने विद्यार्थ्यांच्या भ्रमणासाठी दर्शनी योजना सुरू केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. अलीकडेच BCCIने कुठे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेंगलुरू. अलीकडेच BCCIने बेंगलुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. मुरबे बंदर कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पालघर. मुरबे बंदर हे पालघर या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. ठीक आहे,
चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 155वी. महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर 2024 रोजी 155वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच लाल बहादूर शास्त्री यांची 2 ऑक्टोबर 2024 रोजी 120वी जयंती साजरी करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाचे नाव काय, ज्याला अलीकडेच निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अलीकडेच निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 29वे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 मध्ये भारताचे 29वे स्थान आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. भारताची पहिली सरकारद्वारा वित्त घोषित मल्टी मॉडल AI पहल कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत जेन. भारताची पहिली सरकारद्वारा वित्त घोषित मल्टी मॉडल AI पहल भारत जेन आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 कुठे पार पडली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. भारत या देशामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 पार पडली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या वर्षामध्ये नाटोची नवीन जमीन कमांड स्थापन करण्याची योजना आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2025. 2025 मध्ये नाटोची नवीन जमीन कमांड स्थापन करण्याची योजना आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. कोणते राज्य शहरी प्रशासन निर्देशांकात प्रथम स्थानावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ हे राज्य शहरी प्रशासन निर्देशांकात प्रथम स्थानावर आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. 13व्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्टमध्ये भारताच्या इने दुसरे क्रमांक पटकावला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अन्वेषा सिंग कथक नृत्यामध्ये. अन्वेषा सिंग हिने कथक नृत्यामध्ये 13व्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्टमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. स्पर्श पोर्टल हे कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निवृत्त सैनिक. स्पर्श पोर्टल हे निवृत्त सैनिक यांच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. नुकताच इटली येथे झालेल्या जागतिक स्केटिंग क्रीडा स्पर्धेत भारताच्या कॅरोलिन फर्नांडिसने कोणते पदक पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कांस्य पदक. नुकताच इटली येथे झालेल्या जागतिक स्केटिंग क्रीडा स्पर्धेत भारताच्या कॅरोलिन फर्नांडिसने कांस्य पदक पटकावले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. जमैकाच्या पंतप्रधानाचे नाव काय, जे नुकतेच द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी भारत यात्रावर आले होते?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अँड्र्यू होलनेस. जमैकाच्या पंतप्रधानाचे नाव अँड्र्यू होलनेस आहे, जे नुकतेच भारत यात्रावर आले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. खो खो खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. खो खो खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारत या देशात होणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. अलीकडेच हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अलीकडेच हेलेन चक्रीवादळ हे अमेरिका या देशामध्ये आले आहे आणि याने प्रचंड प्रमाणात हानी तिथे केली. त्यामध्ये एकूण 200च्या वर लोक मृत्युमुखी पडले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. हरियाणा राज्यात एकूण विधानसभा सीट किती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 90. हरियाणा राज्यामध्ये एकूण 90 विधानसभा सीट आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँड कोणत्या देशासोबत भागीदारी करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वेल्स. 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँड हा वेल्स या देशाबरोबर भागीदारी करणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. जागतिक शिक्षक दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर या दिवशी जागतिक शिक्षक दिवस साजरा केला जातो. तसेच भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. 2022-23 साठीचा वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लक्ष्मण श्रेष्ठ. लक्ष्मण श्रेष्ठ यांना 2022-23 साठीचा वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कुठे आयुष चिकित्सा मूल्य यात्रा शिखर संमेलन 2024 चे उद्घाटन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष चिकित्सा मूल्य यात्रा शिखर संमेलन 2024 चे मुंबई या ठिकाणी उद्घाटन केले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या टीमने SAFF म्हणजेच साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 जिंकली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. भारताने SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 जिंकली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. अलीकडेच कोणत्या क्रिकेट खेळाडूने आपले 27,000 इंटरनॅशनल रन पूर्ण केले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विराट कोहली. विराट कोहली या खेळाडूने आपले 27,000 इंटरनॅशनल रन पूर्ण केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. 25वा लाल बहादूर शास्त्री पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजश्री बिडला. राजश्री बिडला यांना 25वा लाल बहादूर शास्त्री पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 48. अलीकडेच कोणत्या राज्याची सरकार प्रतिष्ठित ट्राम सेवा बंद करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. अलीकडेच पश्चिम बंगाल या राज्य सरकारने प्रतिष्ठित ट्राम सेवा बंद करणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. 2022-23 या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रदीप गंधे. 2022-23 या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा प्रदीप गंधे यांना जाहीर झाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. नुकताच भारत, नेपाळ आणि कोणत्या देशाने त्रिपक्षीय विद्युत व्यापार करारावर हस्ताक्षर केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेश आणि भारत, नेपाळ या 3 देशांनी त्रिपक्षीय विद्युत व्यापार करारावर हस्ताक्षर केले आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 51. ISSF ज्युनियर 25 मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिव्यांशी. दिव्यांशी हिने ISSF ज्युनियर 25 मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. 7वे राष्ट्रीय पोषण माह 2024चा समापन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रांची. 7वे राष्ट्रीय पोषण माह 2024चा समापन कार्यक्रम हा रांची, झारखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53. 2025च्या 50व्या सीझर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जुलिया रॉबर्ट्स. जुलिया रॉबर्ट्स हिला 2025च्या 50व्या सीझर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह केव्हापासून ते कधीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 ते 8 ऑक्टोबर. 2 ते 8 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जाणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. अलीकडेच बापू टावरचे लोकार्पण कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार. अलीकडेच बापू टावरचे लोकार्पण बिहार या राज्यामध्ये करण्यात आले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. नुकतेच महात्मा गांधींच्या 155व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशात त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशामध्ये महात्मा गांधींच्या 155व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. चीन, जपान आणि स्वित्झर्लंड नंतर विदेशी मुद्रांचा 700 अब्ज अमेरिकन डॉलरचा आकडा ओलांडणारा भारत जगातली कितवी अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 4थी. अलीकडेच चीन, जपान आणि स्वित्झर्लंड नंतर विदेशी मुद्रांचा 700 अब्ज अमेरिकन डॉलरचा आकडा ओलांडणारा भारत हा जगातला 4था देश बनला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. 95वे मुरुगप्पा गोल्ड कप हॉकी टूर्नामेंट 2024चा किताब कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वेने
95वे मुरुगप्पा गोल्ड कप हॉकी टूर्नामेंट 2024 जिंकला आहे? ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59वा. अलीकडेच कोणत्या देशाच्या क्रिकेट खेळाडू प्रवीण जयविक्रमाला एका वर्षासाठी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून प्रतिबंधित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडू प्रवीण जयविक्रमाला एका वर्षासाठी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून प्रतिबंधित करण्यात आले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60वा. भारताची पहिली आधुनिक बायो CNG प्लांट वाली गौशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यात भारताची पहिली आधुनिक बायो CNG प्लांट वाली गौशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. कोणत्या टेनिस खेळाडूने आपले प्रथम चायना ओपन किताब जिंकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज या टेनिस खेळाडूने आपले प्रथम चायना ओपन किताब जिंकले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. नुकताच जारी केलेल्या ICC टेस्ट बॉलिंग रँकिंग मध्ये कोणता बॉलर शीर्ष स्थानावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह ICC टेस्ट बॉलिंग रँकिंग मध्ये प्रथम स्थानावर आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. हार्पून मिसाईल कोणत्या देशाद्वारे विकसित केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. हार्पून मिसाईल अमेरिका या देशाद्वारे विकसित केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. अलीकडेच कोणता देश अमेरिकेच्या नेतृत्वात असलेल्या खनिज सुरक्षा वित्त नेटवर्कमध्ये सामील झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. अलीकडेच भारत हा देश अमेरिकेच्या नेतृत्वात असलेल्या खनिज सुरक्षा वित्त नेटवर्कमध्ये सामील झाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. हवाई दलाच्या 92व्या वार्षिक दिनानिमित्तच्या उत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चेन्नई. हवाई दलाच्या 92व्या वार्षिक दिनानिमित्तच्या उत्सवाचे आयोजन चेन्नई या ठिकाणी करण्यात आले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. अलीकडेच क्रॅथॉन चक्रीवादळ हे कोणत्या देशात धडकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ताइवान. अलीकडेच क्रॅथॉन चक्रीवादळ हे ताइवान या देशामध्ये धडकले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे 10वे संस्करण भारताच्या कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे 10वे संस्करण भारताच्या आसाम राज्यामध्ये गुवाहाटी येथे आयोजित केले जाणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. सुजाता नातू यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कथक नृत्यांगना. सुजाता नाथू यांचे नुकतेच निधन झाले, त्या कथक नृत्यांगना होत्या. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण महाराष्ट्रामध्ये कुठे राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर एक्सिलन्स स्थापन करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कांदिवली मुंबई.
महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण महाराष्ट्रामध्ये कांदिवली मुंबई येथे राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर एक्सिलन्स स्थापन करणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. बिलियर्ड्स या खेळात भारताच्या कोणत्या खेळाडूने सोंगे सिंगापूर ओपनचा किताब जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंकज अडवाणी. पंकज अडवाणी या खेळाडूने बिलियर्ड्स या खेळात सोंगे सिंगापूर ओपनचा किताब जिंकला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स 2024 नुसार जगातील श्रीमंताच्या यादीत द्वितीय क्रमांकावर कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मार्क झुकेरबर्ग. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स 2024 नुसार जगातील दुसरा श्रीमंत हे मार्क झुकरबर्ग आहेत, तर प्रथम स्थानावर टेस्लाचे सीईओ म्हणजेच एलन मास्क आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. आशियातील सर्वात लांब डबल डेकर उड्डाणपुलाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी केले, तो कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर कामठी. आशियातील सर्वात लांब डबल डेकर उड्डाणपूल हा नागपूरच्या कामठी येथे आहे. अलीकडेच नितीन गडकरी यांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले होते. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73. अलीकडेच प्रकाश मानसिंग राऊत यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेपाळ. अलीकडेच नेपाळ या देशात प्रकाश मानसिंग राऊत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74. कोणत्या राज्याच्या पश्मिना ऊनला GI टॅग मिळाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लडाख. लडाखच्या पश्मिना ऊनला GI टॅग मिळाले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. अलीकडेच अडानी समूहाने भारतामध्ये स्वच्छ ऊर्जेला बढावा देण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुगल. अलीकडेच अडानी समूहाने भारतामध्ये स्वच्छ ऊर्जेला बढावा देण्यासाठी गुगल या कंपनीसोबत करार केला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76. 2024-25चा इराणी कप कोणी जिंकला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबईने 2024-25चा इराणी कप जिंकला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 77. कृषीमध्ये महिलांना सशक्त बनवण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी सखी योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. कृषीमध्ये महिलांना सशक्त बनवण्यासाठी उत्तर प्रदेश राज्याने कृषी सखी योजना सुरू केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78. विझाग ओपन 2024चा किताब कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंगद चीमा. अंगद चीमा याने विझाग ओपन 2024चा किताब जिंकला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 79. लाल बहादूर शास्त्री यांची 2024 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 120. लाल बहादूर शास्त्री यांची 2 ऑक्टोबर 2024 रोजी 120वी जयंती साजरी करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 80.
दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज ठाकरे. दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला, मायक्रो आरएनए आणि जनुकीय हालचालींच्या नियंत्रणात त्यांची भूमिका या संशोधनासाठी 2024चा वैदिक शास्त्राचा नोबेल कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हिक्टर एम्ब्रॉस आणि गॅरी रुहकून. व्हिक्टर एम्ब्रॉस आणि गॅरी रुहकून यांना 2024चा वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जॉन हॉपफिल्ड आणि जेओफ्री हिंटन या व्यक्तींना 2024चा भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. डेव्हिड बेकर, जॉन जेम्पर आणि डेव्हिस हसाबिस यांना 2024चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2024चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा डेरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या व्यक्तींना प्रदान करण्यात आला. ही तीनही व्यक्ती अमेरिका या देशाचे आहेत. त्याचप्रमाणे 2024चा शांततेसाठी नोबेल पुरस्कार हा निहोन हिदानक्यो या संस्थेला देण्यात आला. ही संस्था हिरोशिमा व नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातील पीडितांची काळजी घेण्यासाठी तसेच पुन्हा कधीही अण्वस्त्राचा वापर होऊ नये यासाठी ही संस्था काम करते. ही संस्था जपान या देशाची आहे. 2024चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा हान कांग या व्यक्तीला मिळाला. हे व्यक्ती दक्षिण कोरिया या देशाचे आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, 70वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होऊन यौन उत्पीडनाच्या आरोपामुळे या कोरिओग्राफरला दिला गेला नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेख जानी बाशा. शेख जानी बाशा यांना 70वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होऊन यौन उत्पीडनाच्या आरोपामुळे दिला गेला नाही. ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला कांतारा चित्रपटासाठी. सूरज बडजातिया यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला उचाई चित्रपटासाठी. अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला अंबारीवाला यांना. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला गुलमोहरला. बेस्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला मुरमुर्स ऑफ द जंगल याला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला द कोकोनट ट्री ला. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला प्रीतम यांना. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला परेश मोकाशी यांच्या वाळवी या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नीना गुप्ता यांना उचाई चित्रपटासाठी. तसेच सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटाचा पुरस्कार हा पोन्नी इन सेल्विन या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखनाचा पुरस्कार हा अर्पिता मुखर्जी यांना गुलमोहर चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला हा आनंद एकर्शी यांच्या अट्टम या मल्याळी चित्रपटाला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला हा मानसी पारेख कच्छ एक्सप्रेस साठी आणि नित्या मेनन खेरू चित्रपट पलम या चित्रपटासाठी. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय वायुसेना दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबर या दिवशी भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर 1932 मध्ये भारतीय वायुसेनाची स्थापना करण्यात आली. भारतीय वायुसेनाचे सध्याचे सेनाप्रमुख आहेत अमरप्रीत सिंग आणि
उपप्रमुख आहेत SP धारकर. तसेच 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा दिवस स्थलसेना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 26 जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच शांघाय मास्टर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कोणत्या खेळाडूने विजेतेपद पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जेनिक सिनर. जेनिक सिनर या टेनिस खेळाडूने शांघाय मास्टर टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. जेनिक सिनर हा इटली या देशाचा आहे. US ओपन 2024 आणि ऑस्ट्रेलिया ओपन 2024 ही स्पर्धा त्याने जिंकली आहे. कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज हा स्पेन या देशाचा खेळाडू असून 2024 ची चायना ओपन आणि 2024 ची फ्रेंच ओपन स्पर्धा त्याने जिंकली आहे. तसेच 2023 ची आणि 2024 ची विम्बल्डन स्पर्धा ही सुद्धा त्याने जिंकली आहे. नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच हा सर्बियाचा खेळाडू असून पॅरिस ऑलिम्पिक 2024 पुरुष एकेरीत टेनिसमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. सर्वात जास्त ग्रँड स्लॅम असलेला नोवाक जोकोविच हा आहे. एकूण त्याच्याजवळ 24 ग्रँड स्लॅम आहेत. राफेल नदाल. राफेल नदाल हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे. अलीकडेच राफेल नदाल याने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आतापर्यंत त्याने एकूण 22 ग्रँड स्लॅम जिंकले आहे. होणारी डेव्हिड चषक स्पर्धा ही राफेल नदालची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच जारी केलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये 127 देशांमध्ये भारताचे स्थान कितवे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 105वे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये 127 देशांमध्ये भारताचे स्थान 105वे आहे. तर भारताचा स्कोअर हा 27.3 आहे. प्रथम स्थानावर चीन, UAE आणि कुवेत सहित एकूण 22 देश प्रथम स्थानावर आहेत. म्हणजे तिथे भूकमरी आहेच नाही. 111वे स्थान हे भारताचे ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये होते. विश्व प्रतिभा रँकमध्ये भारताचे 58वे स्थान आहे आणि येणाऱ्या 26 नोव्हेंबरला भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. 5वे राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये प्रथम स्थानावर कोणते राज्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 5वे राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये प्रथम स्थानावर ओडिसा हे राज्य आहे. दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे गुजरात आणि पुदुचेरी हे राज्य आहेत. महाराष्ट्राला 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये एकूण विविध विभागात 5 पुरस्कार जाहीर झाले आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीने 2000 रन बनवणारी सर्वात युवा खेळाडू कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेफाली वर्मा. शेफाली वर्मा महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीने 2000 रन बनवणारी सर्वात युवा खेळाडू बनली आहे. कविता सहाय. नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून सर्जन व्हाईस ॲडमिरल कविता सहाय यांची नियुक्ती करण्यात आली. कोको गौफ. चायना ओपन 2024 महिला एकेरीचा किताब कोको गौफ ने जिंकला आहे. सुहास जोशी. विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2024 यांना प्रदान करण्यात आला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच रतन टाटा यांच्या सन्मानार्थ कोणत्या राज्याच्या सरकारने एक विशेष डाक कव्हर प्रसिद्ध केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार. अलीकडेच बिहार या राज्याने रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून
एक विशेष डाक कव्हर प्रसिद्ध केले आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे होणार आहे. उत्तराखंड. 38व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन उत्तराखंड या राज्यात करण्यात येणार आहे. गुजरात. राष्ट्रीय समुद्री विरासत परिसराची स्थापना गुजरात राज्यात करण्यात येणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 11 ऑक्टोबर. 11 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. 9 ऑक्टोबर विश्व डाक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर हा दिवस APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून, वाचन प्रेरणा दिन आणि विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या देशाला UNFPA ने मातृ स्वास्थ्य आणि परिवार नियोजनाच्या अग्रणी भूमिकेसाठी सन्मानित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. अलीकडेच भारताला UNFPA ने मातृ स्वास्थ्य आणि परिवार नियोजनाच्या अग्रणी भूमिकेसाठी सन्मानित केले आहे. येरुसलेम. येरुसलेम या देशाच्या हिब्ज उत तहरीर या संघटनाला केंद्रीय गृह मंत्रालयाने आतंकवादी संघटन घोषित केले. बांगलादेश. अलीकडेच जेशोरेश्वर मंदिर इथे सोन्याचे मुकुट चोरी झाले. हे मंदिर बांगलादेश या देशात आहे. अमेरिका. अमेरिकेने इस्रायलला मदत करण्यासाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि ते चालवण्यासाठी 100 सैनिकाची तुकडी इस्रायलला पाठवली आहे. ओके, चला तर आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मोस्ट IMP वन लाइनर प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. अलीकडेच जगातला पहिला बायोनिक डोळा जेनेरिस बायोनिक विजन सिस्टम कोणत्या देशाने विकसित केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने जगातला पहिला बायोनिक डोळा जेनेरिस बायोनिक विजन सिस्टम विकसित केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 400 दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मालदीव. अलीकडेच भारताने मालदीव या देशाला 400 दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. नुकताच भारताच्या कोणत्या जिम्नॅस्टिक खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीपा करमारकर. दीपा करमारकर या जिम्नॅस्टिक खेळाडूने आताच निवृत्तीची घोषणा केली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. जल ही अमृत ही पहल कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केंद्रीय आवास आणि शहरी कार्य मंत्रालय. जल ही अमृत ही पहल केंद्रीय आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. भारत हा कोणत्या देशाकडून राफेल M खरीदणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. भारत हा फ्रान्स देशाकडून राफेल M खरीदणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. समुद्री सैन्य अभ्यास मालाबार 2024 कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे समुद्र सैन्य अभ्यास मालाबार 2024 आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच DRDO ने
VSHORADS मिसाईलचे सफलतापूर्वक परीक्षण केले, त्याचे विस्तारित रूप काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. VSHORADS चे लॉंग फॉर्म आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र भक्ती सदन इमारत कुठे उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अयोध्या. अयोध्या येथे महाराष्ट्र भक्ती सदन उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र भक्ती सदन हे 12 मजले असेल आणि एकूण 650 पर्यटकांसाठी तिथे राहण्याची सोय होणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग 10व्या वेळी रेपो दर किती टक्के कायम ठेवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6.5%. RBIने सलग 10व्या वेळेस 6.5% रेपो दर कायम ठेवला आहे. तसेच RBIने GDP दर 2024 मध्ये 7.2% ठेवला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. या संसर्ग नेत्रजन्य रोगाची सार्वजनिक आरोग्य समस्या समाप्त करण्यात भारताला यश आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ट्रॅकोमा. ट्रॅकोमा या संसर्ग नेत्रजन्य रोगाची सार्वजनिक आरोग्य समस्या समाप्त करण्यात भारताला यश आले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. गरजू नागरिकांना सूक्ष्म पोषक तत्वयुक्त तांदळाचा पुरवठा कधीपर्यंत सुरू ठेवण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डिसेंबर 2028. डिसेंबर 2028 पर्यंत गरजू नागरिकांना सूक्ष्म पोषक तत्व युक्त तांदळाचा पुरवठा होणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल कुठे विकसित केले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोथल. गुजरातच्या लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित केले जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. योजना दूत अंतर्गत राज्यात किती हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50,000. योजना दूत अंतर्गत राज्यात 50,000 योजना दूतांची नियुक्ती केली जाणार आहे. 6 महिन्यासाठी दरमहा त्यांना 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. योजना दूत यांचे कार्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देणे हे आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच भारतीय नौसेनाने आपले पहिले प्रशिक्षण स्क्वाड्रन कोणत्या देशात तैनात केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओमान. अलीकडेच भारतीय नौसेनेने आपले पहिले प्रशिक्षण स्क्वाड्रन ओमान या देशात तैनात केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थी मुलींसाठी निजुत मोइना योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. आसाम राज्याने विद्यार्थी मुलींसाठी निजुत मोइना योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शालेय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या महिला विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. ठीक आहे,
चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. मध्य प्रदेश सरकारद्वारा दिला जाणारा किशोर कुमार सन्मान 2023 साठी कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजकुमार हिरानी. राजकुमार हिरानी यांना किशोर कुमार सन्मान 2023 साठी दिला जाणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाने डिजिलॉकर सुविधा आणि यांच्या एकत्रीकरणाची घोषणा केली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उमंग ॲप. उमंग ॲप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा अलीकडेच राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाने केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 उत्तराखंड या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2008. 2008 मध्ये रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 हा रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आणि यापुढे हा पुरस्कार रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांचे निधन 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. राज्य सरकारने नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखावरून किती लाखापर्यंत वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 15 लाख. राज्य सरकारने नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखावरून 15 लाखापर्यंत वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने दिल्ली येथे हमसफर नीतीची सुरुवात केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी. नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे हमसफर नीतीची सुरुवात केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. अलीकडेच कोणत्या देशात रुपे कार्डद्वारा पेमेंट करण्याची सुरुवात करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मालदीव. अलीकडेच मालदीव या देशात रुपे कार्डद्वारा पेमेंट करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23. आर्टिक ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फिनलँड. आर्टिक ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2024 फिनलँड या देशात आयोजित करण्यात आली होती. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. 21वे आसियान भारत शिखर संमेलन कुठे आयोजित होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाओस. लाओसच्या वियनटियान लाओ PDR इथे 21वे आसियान भारत शिखर संमेलन आयोजित होणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. अलीकडेच मिल्टन हे चक्रीवादळ कोणत्या देशात धडकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेमध्ये अलीकडेच मिल्टन हे चक्रीवादळ धडकले आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात 19व्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला संबोधित केले?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाहोस. लाहोस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केले. लाओसची राजधानी आहे वियंतियान आणि लाओसचे पीएम आहेत सोनेक्से सिफानदोने. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. राज्यातील चित्रपट आणि मनोरंजनाच्या बदलत्या परिस्थितींच्या अनुषंगाने राज्य सरकारने चित्रपट धोरण समिती गठीत करण्याचा निर्णय केला आहे. या समितीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्मिता ठाकरे. स्मिता ठाकरे यांची चित्रपट धोरण समितीवर अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. आर्मी कमांडर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीमच्या गंगटोक इथे आर्मी कमांडर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29. राज्यातील दुसरे सौर ग्राम होण्याचा मान कोणत्या गावाला मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टेकवडी. अलीकडेच दुसरे सौर ग्राम होण्याचा मान टेकवडी या गावाला मिळाला आहे. हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहे. तसेच पहिले सौर ग्राम होण्याचा मान हा मान्याची वाडी या गावाला मिळाला आहे आणि हे गाव सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या कोणत्या विमानाचे सफलतापूर्वक यशस्वी चाचणी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे C-295. C-295 या भारतीय हवाई दलाच्या विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर सफलतापूर्वक लँडिंग करण्यात आली. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. वर्ष 2016-17 ते वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात ग्रामीण कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न किती टक्के आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 57%. अलीकडेच 2016-17 ते 2021-22 या आर्थिक वर्षात ग्रामीण कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न हे 57% वाढले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नोएल टाटा. अलीकडेच रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. अलीकडेच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी तोफ गोळ्यांचा स्फोट होऊन अग्निवीरांचा मृत्यू झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देवळाली. देवळाली नाशिक येथे अलीकडेच तोफ गोळ्यांचा स्फोट होऊन अग्निवीरांचा मृत्यू झाला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. भारतीय नौदलाची नवकल्पनावर तसेच स्वदेशी कारणावर आधारित असलेली तिसरी स्वावलंबन परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली भारत मंडपम येथे भारतीय नौदलाची नवकल्पनावर आधारित तसेच स्वदेशी कारणावर आधारित असलेली तिसरी स्वावलंबन परिषद आयोजित केली जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. माइंडफुलनेस इंडिया शिखर संमेलनाचे तिसरे
संस्करण कुठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी माइंडफुलनेस इंडिया शिखर संमेलनाचे 3रे संस्करण आयोजित केले जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. वर्ल्ड टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये 5000 रन बनवणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जो रूट. जो रूट हा इंग्लंडचा खेळाडू आहे. याने अलीकडेच वर्ल्ड टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्डमध्ये 5000 रन बनवणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. अलीकडेच कोणत्या राज्याने नशेली पदार्थ रोखण्यासाठी संकल्प पहलची सुरुवात केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशने संकल्प पहलची सुरुवात केली आहे. नशेली पदार्थ रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. IWLF म्हणजेच इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन राष्ट्रीय भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत हरमनप्रीत कौरने किती किलो वजनी गटात राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 76 किलो वजनी गटात हरमनप्रीत कौरने भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रम नोंदविला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. जम्मू काश्मीरचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओमर अब्दुल्ला. ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवनियुक्त मुख्यमंत्री बनले आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षांचे नाव नॅशनल कॉन्फरन्स पक्ष असे आहे. तसेच जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल ज्यांनी त्यांना शपथ दिली त्यांचं नाव आहे मनोज सिन्हा. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. एशियाई टेबल टेनिस महिला चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने कोणते पदक मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कांस्य पदक. एशियाई टेबल टेनिस महिला चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने कांस्य पदक पटकावले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. अलीकडेच मार्बर्ग व्हायरस कोणत्या देशात पसरत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवांडा. रवांडा या देशामध्ये मार्बर्ग व्हायरस पसरत आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. जिनिव्हा येथे आंतरसंसदीय संघाच्या 149व्या बैठकीला भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधित्व कोण करणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला. ओम बिर्ला हे जिनिव्हा येथे आयोजित आंतरसंसदीय संघाच्या 149व्या बैठकीला भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. कझाकिस्तानच्या अस्ताना येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताच्या कोणत्या महिला जोडीने कांस्य पदक पटकावत इतिहास रचला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहयिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी. अहयिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या महिला जोडीने कझाकिस्तानच्या अस्ताना येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45.
महाराष्ट्रात कोणत्या शहरात मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्राच्या मुंबई या शहरात मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधानाला किती वर्ष पूर्ण होणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 75. 26 नोव्हेंबर 2024ला संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. लातूरच्या उदगीर येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र चिंचोळकर. डॉक्टर रवींद्र चिंचोळकर यांची लातूर उदगीर येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 48. अलीकडेच RBIने UPI वॉलेटची मर्यादा 2000हून वाढवून किती रुपये केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5000. RBIने UPI वॉलेटची मर्यादा 2000हून वाढवून 5000 रुपये केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. जगातल्या सर्वात उंच इमेजिंग चेरेन्को टेलिस्कोपचे अनावरण कुठे करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लडाख. लडाख येथे जगातल्या सर्वात उंच इमेजिंग चेरेन्को टेलिस्कोपचे अनावरण करण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन अंतर्गत 2025 मध्ये होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपद कोणत्या देशाला देण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. भारत या देशाला 2025 मध्ये होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपद देण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात हलक्या मोटार वाहनांना म्हणजेच 4 व्हीलर गाड्यांना संपूर्ण टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या शहरात 4 व्हीलर गाड्यांना संपूर्ण टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. नुकतेच अतुल परसुरे यांचे निधन झाले, ते कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अभिनेता. अतुल परसुरे हे एक विनोदी अभिनेता होते. नुकतेच त्यांचे दुःखद आजाराने निधन झाले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53. आगामी होणाऱ्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जयवर्धने. आगामी होणाऱ्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी महिला जयवर्धने याची निवड करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. रोनाल्डो याचा आंतरराष्ट्रीय गोलचा विक्रम उंचावला आहे. त्याचे आता एकूण किती आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 133. अलीकडेच रोनाल्डो याने आपला आंतरराष्ट्रीय गोल 133वा गोल केला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. सिक्कीम गंगटोक येथे सुरू असलेल्या सेना कमांडर परिषदेत बहुलक्ष उपकरण अग्निअस्त्र चे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी.
उपेंद्र द्विवेदी यांनी सिक्कीम गंगटोक येथे सुरू असलेल्या सेना कमांडर परिषदेत बहुलक्षक उपकरण अग्निअस्त्राचे उद्घाटन केले. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. वैश्विक GNI रँकिंग 2024च्या अनुसार सखल राष्ट्रीय आयमध्ये शीर्षस्थानावर कोणता देश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बर्मुडा. वैश्विक GNI रँकिंग 2024 अनुसार सखल राष्ट्रीय आयमध्ये शीर्षस्थानावर बर्मुडा हा देश आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. अलीकडेच कोणी 2024चा जैवविविधतेसाठी MIDORI पुरस्कार जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बोरोनोवा आणि अगस्टिना. बोरोनोवा आणि अगस्टिना या जोडीने अलीकडेच 2024चा जैवविविधतेसाठी MIDORI हा पुरस्कार जिंकला आहे. ओके, चला तर हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.